नमस्कार मित्रांनो, माझं नाव निशा आहे। मला आशा आहे की तुम्हाला ही माझी कहाणी आवडेल। माझं शरीर फार सुंदर आहे आणि माझे वक्ष आणि माझ्या मागचा आकारही फार हॉट आहे। मी आपल्या मैत्रिणीसोबत कधी-कधी बाजारात जात असे। आमच्या घरून बाजार दूर आहे, त्यामुळे आम्ही लोक बसने बाजारात जात असतो। मला तगडा बुल्ला फार आवडतो। तसेच मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीही नेहमीच जेवणाच्या गोष्टी करत असतो। तिचा बॉयफ्रेंड आहे, त्यामुळे ती नेहमीच मला चावट गोष्टी सांगत असते। एक दिवस मी माझ्या मैत्रिणीच्या घरून तिच्यासोबत बाजारात जायला निघाले। तिला कोणतं तरी काम होतं, त्यामुळे ती माझ्यासोबत बाजारात यायला आली नाही। त्यामुळे त्या दिवशी मी एकटीच बाजारात जायला निघाले। मी बसने जात होते। त्या दिवशी बसमध्ये फार कमी लोक होते। मी माझ्या सीटवर बसली होती आणि मोबाईलवर बिझी होते। तेव्हा एक मुलगा माझ्या शेजारी येऊन बसला। तो थोडा फॅशनेबल होता। त्याने इयरफोन लावला होता आणि सोबत गॉगलही। मी माझ्या मोबाईलमध्ये व्यस्त होती आणि तो माझ्या मोबाईलकडे पाहत होता। जेव्हा मला कळलं की तो माझ्या मोबाईलकडे पाहत आहे, तसं मी त्याच्याकडे बघितलं। एका क्षणासाठी माहिती नाही काय झालं, आम्ही दोघांनी एकमेकांना पाहून स्मित हास्य केलं। त्याने हाय म्हटले, मीही हाय म्हणून त्याला उत्तर दिले आणि आमचे बोलणे सुरू झाले। त्याचा स्वभाव मला फार छान वाटला, त्यामुळे आम्हा दोघांचं बोलणं समोर गेले। काही वेळातच आम्ही एकमेकांबद्दल माहिती जाणून घेतली। त्या दिवशी मी फार टाईट सूट घालून आले होते। आमच्या जवळच आणखी काही लोक बसून होते, जे आम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड समजत होते, पण आम्ही तर नुकतेच भेटलो होतो। माझी एक सवय आहे की बसने बाजारात जातेवेळी माझा वेळ निघत नसतो, त्यामुळे इयरफोन लावून मी गाणे ऐकत असते। बाजार दूर असल्याने कधीकधी असं होतं की गाणं ऐकत मी झोपी पण जायचे। त्या दिवशी पण असंच झालं। एकमेकांशी बोलणं झाल्यावर आम्ही गप्प झालो आणि मी मोबाईलवर गाणे ऐकायला लागली। काही वेळातच मी बसमध्ये झोपली। बसच्या प्रवासात मला नेहमीच झोप येत असते, त्या दिवशीही तसंच झालं। मला माहिती नव्हतं की तो मुलगा मी झोपली असताना मला बघत होता। इतक्यात ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला आणि मी एका झटक्यात बस थांबली। बसला मोठा झटका बसला आणि मलाही एक झटका लागला आणि मी झोपेतच त्याच्या अंगावर पडले। त्याने मला आधार दिला आणि आपल्या खांद्यावर घेऊन मला पडण्यापासून वाचवलं। मी परत झोपायला लागली तसं त्याने मला आपल्या खांद्यावर माझं डोकं ठेवून झोपायला सांगितलं। मी हळूच हसत त्याला नकार दिला आणि उठून सरळ बसले। आम्ही दोघे एकमेकांना बघून स्मित हास्य करत होतो। आम्ही एकमेकांच्या गोष्टी केल्या। तो माझ्याशी बोलताना म्हणाला की मी झोपताना फार छान दिसत होते। त्याची ही तारीफ मला आवडली आणि मी काही म्हणणारच इतक्यात बसने परत एक झटका खाल्ला आणि मी त्याच्या कुशीत जाऊन पडले। तसा त्याने मला आधार देत माझ्या गालावर चुम्मे केले। मी एकदम शहारली, पण मला त्याची चुम्मी आवडली होती। मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो म्हणाला, तू मला आवडायला लागली आहेस, तुला वाईट वाटेल असेल तर सॉरी। मी त्याच्या बोलण्यावर हसले। त्या बसमध्ये आम्हा दोघांचं काहीतरी चांगलं जमलं। मग मी त्याच्याशी गोष्टी करायला लागले, तोही गोष्टी करायला लागला। आम्ही दोघं एकमेकांशी बोलत राहिलो। आता आम्ही दोघं चांगलेच जवळ आलो होतो। बस परत हलली आणि त्याने परत माझ्यावर पळत माझ्या गालावर चुम्मा केले। मी त्याला काहीच म्हटले नाही। तेव्हा यावेळी त्याने आपला एक हात माझ्या वक्षांवर ठेवला आणि माझ्या योनीलाही दाबलं। माझ्या तोंडातून एक सुस्कारा निघाला। तो समजून गेला की आता मीही तयार झालेली आहे आणि आम्ही बसमध्ये दोघेही मजा करायला लागलो। जेव्हापर्यंत आम्ही बाजारात पोहोचत नाही तोपर्यंत तो माझे वक्ष दाबत राहिला। त्याने माझा हात उचलून आपल्यावर ठेवून घेतला। मीही त्याच्या बुल्ला कुरवाळायला लागली। आम्ही दोघेही हे सर्व कपड्यांच्या वरूनच करत होतो, कारण बसमध्ये नागडे होऊन तर नाही करू शकत आम्ही। जेव्हा तो माझे वक्ष दाबत होता तेव्हा माझे श्वास जड व्हायला लागले होते। त्याचा वक्ष दाबल्याने मी कामातूर झाले होते आणि माझं मन जळण्यासाठी तडपायला लागलं। आम्ही दोघेही चांगलेच गरम झालो होतो। काही मिनिटांचा स्टॉप आला आणि आम्ही दोघेही खाली उतरलो। बाजारात काही वेळ सोबत फिरल्यावर तो म्हणाला, तू माझ्यासोबत हॉटेलमध्ये येतेस का? तिथे आपण काही वेळ आराम करून हे सर्व बिंदास करू शकतो। मी आधीच जेवण्यासाठी उतावीळ झाले होते
माझ्या योनीतून पाणी निघत होतं, पण घरी बाजार तर दाखवायचा होता. मी म्हणाले, मला बाजारातून सामान घ्यायचं आहे. तो म्हणाला, हॉटेलमधून आल्यावर घेऊन घे. यावर मी तयार झाले. आम्ही दोघे एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो. त्याने तिथे एक रूम घेतली. हॉटेलमधल्या रूममध्ये जाताच आम्ही एकमेकांना चुम्मा करायला लागलो. तो माझ्या ओठांवर चुम्मी करायला लागला. मीही त्याचा साथ देत होती. मला चुम्मा केल्यानंतर त्याने माझा सलवार खोलला. आता मी पॅन्टीतच राहिली. तेवढ्यात त्याने त्याचा बाहेर काढून हलवायला लागला. त्याचा मोठा तगडा बुल्ला वासून पाहिला तेव्हा त्याने मला त्याचा पुन्हा हलवायला दिला. मी त्याचा हलवायला लागली. तो माझ्या पॅन्टीवरूनच माझ्या योनीला कुरवाळत होता. माझ्या योनीतून पाणी निघत होतं, त्यामुळे माझी पॅन्टी ओली झाली होती. त्याने मला म्हटलं, नागडी हो ना. मी म्हटलं, तूच कर ना मला नागडी. त्याने माझी पॅन्टी काढली आणि मला बेडवर लेटवून माझी योनी चटायला लागला. मी आपली घाण वर उचलून मादक सुस्कारे घ्यायला लागली. माझ्या योनीतून चिकट द्रव्य निघत होते. त्याला ते खारट पाणी फार मजा देत होते, त्यामुळे तो मन लावून माझी योनी चाटत होता. काही वेळपर्यंत तिला चाटल्यावर त्याने त्याचे 2 बोटे माझ्या योनीत टाकले आणि आत त्या बाहेर काढायला लागला. मी आता आणखी कामापिसून झाले होते. तो माझ्या योनीत बोट आत बाहेर करतानाच माझ्या ओठांना चाखत होता. त्यात मी त्याचा भरपूर सहयोग देत होती. काही वेळांपर्यंत चाटण्याची मजा घेतल्यानंतर आम्ही दोघं झवण्याच्या पोझिशनमध्ये आलो. त्याने आपला बाबुरा माझ्या योनीवर घासायला सुरुवात केली. मी माझी कुर्ती काढली आणि त्याने माझी ब्रा खोलली. आता मी एकदम नंगी त्याच्यासमोर पडले होते. तो माझ्या अंगावर लेटून माझे सर्वांग दाबत होता. जेव्हा तो माझी योनी आपल्या बुल्लाने घासायला लागला तेव्हा मी कामुक आवाज काढायला लागले, अगं आई, झवना मला माझं मन लवकरात लवकर जवायला करत होतं, पण तो तर मला तडफडत होता. माझ्या योनीतून लगातार पाणी निघत होतं. मी माझी घाण वर उचलून त्याचा बाबुराव योनीत घेण्याचा प्रयत्न केला. तसा त्याने हळूहळू आपल्या पुल्ल्याला माझ्या योनीत घालायला लागला. त्यानंतर त्याने एक जोराचा झटका लावला आणि माझ्यात आपला पूर्ण घातला. मी एक मोठा मस्त सुस्कारा सोडला आणि त्याच्या आत शिरताच मी माझं भान विसरले. त्याच्या आधी मी कितीतरी प्रकारच्या बुल्ल्याकडून चुतली होते, त्यामुळे त्याचा बुल्ला घ्यायला मला कोणताही त्रास झाला नाही. पण आज मात्र माझी योनी फार टाईट होती, कारण खूप दिवसांपासून मी चुदला गेले नव्हते. काही वेळानंतर तो माझ्या योनीत घालून मला जवायला लागला. काही वेळ जवल्यानंतर त्याने बाहेर काढला आणि माझी योनी परत चाटायला लागला. त्यानंतर त्याने माझ्याकडून आपला बुल्ला चुसायला लावला. मीही त्याचा बुल्ला माझ्या गळ्याच्या खोलपर्यंत घेऊन चुसत होती आणि तो डोळे बंद करून मजेत आपला बुल्ला चुसवून घेत होता. त्यानंतर तो आपला बुल्ला परत माझ्या योनीत पेलायला तयार झाला. मला त्याचा घेऊन फार बरं वाटत होतं, कारण खूप दिवसानंतर मी चुतत होते. तो राहून राहून मला जवायचा आणि योनी चाटायचा. त्याची ही स्टाईल मला फारच आवडली होती. ते थंडीचे दिवस होते. जवण्याच्या आधी तर आम्हाला थंडी वाटत होती, पण जवताना मात्र थंडी कुठे पळून गेली होती. आम्ही दोघांच्याही तोंडून कामुक जवण्याचे आवाज निघत होते. मग त्याने त्याची स्पीड वाढवली. तो पूर्ण ताकदीने मला चोदत होता. आम्ही दोघेही करताना झडायला लागलो. तसा त्याने त्याचा काढला आणि माझी पुची चाटायला लागला. माझ्या पुचीतून खूप सारे पाणी निघत होते. तो माझे पाणी लबलब करत चाटत होता. माझी पुची एकदम ओली झाली होती. त्याने माझ्या पुचीचा पूर्ण पाणी चाटलं तर मला वाटलं की आता खेळ संपला, पण आता त्याचं झडणं बाकी होतं. त्याने माझ्या तोंडात बुल्ला दिला आणि मी त्याचं पाणी त्याच्यातून काढून घेतलं. आता आम्ही दोघंही थकलो होतो. त्यानंतर आम्ही बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आणि मग बाजारात गेलो. त्यानंतर सामान घेऊन आम्ही सोबतच त्याच बसने वापस आलो. आता मला नेहमीसाठी एक बुल्ला मिळाला होता. जेव्हा केव्हा मला संधी मिळायची तेव्हा आम्ही कोणत्या ना कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन जमून जवायला लागलो. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. तर मग लाईक करा आणि पोस्टवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.